रिक्षा चालक संघटना संयुक्त कृती समिती सोलापूरच्या आवाहनानुसार व दिनांक 29 जून 2024 रोजीच्या मेळाव्यात घेतलेल्या निर्णयानुसार 3 जुलै 2024 रोजी सोलापूरच्या 4 हुतात्म्यांना अभिवादन करून रिक्षा चालकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला। या मोर्चाच्या अग्रभागी कॉम्रेड आडम मास्टर, रियाज भाई सय्यद, प्रकाश आळनकर, अजीज खान, कॉम्रेड नसीर मुल्ला, प्रदीप शिंगे यांनी नेतृत्व केले। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत होऊन विविध संघटनेच्या प्रमुख नेत्यांनी आपले मत व्यक्त केले। या प्रसंगी बोलताना प्रदेश वाहतूक महासंघाचे अध्यक्ष रियाज सय्यद यांनी 21 मे रोजी संगणकीय प्रणालीवर दंडाची आकारणी सुरू झाल्यानंतर सदरची बाब ही रिक्षा चालकांना माहिती झाली आणि एकच गोंधळ निर्माण झाला। रिक्षा फिटनेस करता असलेली 600 रुपयांची विलंब शुल्कासह हजारो रुपयात जाऊ लागल्याने एकच खळबळ निर्माण झाल्याने सर्व संघटनांनी शासनास निवेदन करून सदरची कारवाई अन्यायकारक असल्याने ती रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली। राज्याच्या परिवहन आयुक्तांनी याविषयी बैठक घेऊन शासनास कळवल्याचे आश्वासन देऊन आपले हात झटकले। म्हणून सर्वसमावेशक विचार करून सर्वसंमतीने 29 जून 2024 रोजीच्या मेळाव्यात निर्णय घेतल्याप्रमाणे आज मोर्चा काढत आहोत। मागणी मान्य झाली नाही तर 16 जुलैचा कार्यक्रम केल्याशिवाय रिक्षा चालक स्वस्थ बसणार नाही। प्रमुख वक्ते म्हणून प्रकाश आळनकर यांनी शासनाच्या वाहतुकीबाबतचे धोरण हे मोठ्या वाहनांच्या व्यवसायावर करत असल्याने तुलनेने व्यवसायाने छोटे असलेले रिक्षा चालक यामध्ये भरडले जात आहेत। मागील आंदोलनाची आठवण करून देत रिक्षा चालक एकदा जिद्दीला पेटला तर तो आपली मागणी मान्य केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही। हा इतिहास असून परत एकदा नवीन इतिहास घडवण्यासाठी सज्ज होण्याचे सांगितले। आपल्या अध्यक्षीय भाषणात कॉम्रेड आडम मास्तर यांनी रिक्षा चालकांची परिस्थिती कथन करत अनेक मोठमोठ्या उद्योगपतींना करोडो अरबो रुपयांची कर्जमाफी शासन देत असताना दिवसाचे 12-12 तास इमानी इतवारे राबून अहोरात्र प्रवासी सेवा देणाऱ्या रिक्षा चालकांना फिटनेससाठी दररोज 50 रुपये प्रमाणे दंड आकारून आर्थिक पिळवणूक करत आहेत। जोडीला ट्रॅफिक पोलीस असून रस्त्यावरून वाहन चालवताना त्यांचाही त्रास सहन करावा लागत आहे। कधी फोटो निघेल आणि कधी मेसेज येईल याचा पत्ता नाही। रिक्षा चालक कसा तरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा म्हणून कष्ट करत असताना या जिजिया दंडामुळे मेटाकुटीला आलेला आहे। मुख्यमंत्री आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। त्यांना रिक्षा चालक घेराव घालून फिटनेस करता असलेल्या विलंब शुल्कातून रिक्षा चालकांना वगळण्याची मागणी करणार आहेत। या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे अजित कुलकर्णी, जमीर शेख, सीटूचे राज्य सचिव युसुफ शेख यांनी उपस्थित राहून आपला पाठिंबा व्यक्त करत रिक्षा चालकांच्या आंदोलनाप्रसंगी त्यांच्या समवेत सहभागी होण्याचे आश्वासन दिले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजीज खान यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रदीप शिंगे यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक चांदसाब मुजावर यांनी केले। सदर मोर्चा यशस्वी करण्यासाठी सुनील भोसले, चंद्रकांत गायकवाड, संतोष गायकवाड, अनिल मोरे, राजू सिद्धगणे, रफिक बागवान, जब्बार शेख, बळी गायकवाड, वसंत माने, रफिक पिरजादे, अलीशेर मैंदरगे, मौलाली दर्शी, शब्बीर फुलमांबडी, अकील शेख, रफिक काझी, सतीश गुंड, आसिफ पठाण, नरेश दुगाणे, श्याम आडम आदींनी विशेष परिश्रम घेतले। हायकोर्टामध्ये रिक्षा चालकाविरुद्ध निर्णय लागला आणि परिवहन आयुक्तांनी परिपत्रक काढलं। ज्या रिक्षाचं फिटनेस असेल त्यांना दररोज 50 रुपये दंड आणि तुम्ही आंदोलन करणार असाल तर 16 सालापासून मी वसूल केल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीची धमकी त्यांनी दिलेली आहे। 3 लाखाची रिक्षा, दर दिवसाला बँकेचं कर्ज फेडणं, वरनं या सगळ्या बाकीच्या गोष्टी 150-200 रुपये मिळणं मुश्किल आहे। त्यात 50 रुपये दररोज दंड घेतलं तर हा रिक्षावाला जगणार कसा? आज जवळजवळ 16,000 रिक्षापैकी 6,000 रिक्षाचं फिटनेस नाही। एका रिक्षाचं फिटनेस घ्यायचं असेल जवळजवळ 60, 70, 80 जवळजवळ लाखापर्यंत गेलेला परिस्थितीमुळे गेलेला आहे। या गोष्टी ही जाणीव शासन किंवा त्यांचे अधिकारी लक्षात घ्यायला तयार नाही। कालच कोल्हापूरच्या रिक्षावाल्यांनी जबरदस्त जेल भरो आंदोलन केलं। आज शेकडो लोकांचा मोर्चा कलेक्टरवर जाईल। कलेक्टरला आम्ही भेटणार, त्यांना विनंती करणार की या दंडामधून रिक्षावाल्याला वगळा, अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सोलापुरात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही।
ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.